बातमी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा अजित पवारांनी फेटाळलेल्या आहेत। राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील का या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टपणे नकार दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे तसं काही नाही तसं काही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे तसं काही नाही तसं काही बातमी पुण्यातून आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्स या कंपनीच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचनं धडक दिलेली आहे। एका तक्रारीच्या पडताळणीसाठी क्राईम ब्रांचचं पथक या कार्यालयामध्ये पोहोचलं होतं आणि तिथे कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात आली। मात्र ही कोणतीही मोठी कारवाई नसून केवळ तक्रारीची पडताळणी होती। तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यानं अधिकारी परतले आहेत असं स्पष्टीकरण पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलंय। अजित पवारांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात। नरेश अरोरा आणि डिझाइन बॉक्सच्या पुणे कार्यालयामध्ये आज क्राईम ब्रांचचे काही अधिकारी माहिती घेण्यासाठी आले होते। संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आलं। या प्रक्रियेमध्ये कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळलेली नाही। या संपूर्ण विषयामध्ये राष्ट्रवादी पक्ष नरेश अरोरा आणि त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। पार्टी की तरफ से भी उच्च अधिकारियों से बात हुई है और उसमें अभी तक कोई बात सामने नहीं आई। हमारी संस्था ने उनके साथ जो कोऑपरेशन की जरूरत थी, जो उन्होंने मांगी, हमने दी। उन्होंने पूछा कि एनसीपी का यहाँ क्या काम होता है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के लिए क्या काम यहाँ पे हो रहा है। हमारे कर्मचारियों ने जो काम हो रहा है वो बताया। जो काम हम करते हैं पूरे देश को मालूम है। ऐसा पहला राज्य तो है नहीं यहाँ पे जो हम काम कर रहे हैं, और ना ही यहाँ पे हम नए हैं। हमने पूरे विधानसभा में काम किया, यहाँ पे 1 साल बाद तब काम किया, उसके बाद भी 1 साल हो चुका है हम काम कर रहे हैं। हमारा पुणे में भी कार्यालय है, मुंबई में भी कार्यालय है महाराष्ट्र के कैंपेन के लिए। तो जो काम होता है वो बताया उनको। वन जमिनीवरील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत ठराव मंजूर झालेला आहे अशी माहिती आशिष शेलार यांच्याकडून देण्यात आली आहे। कायदेशीर आणि प्रशासकीय सर्व टप्पे पूर्ण झाल्याचं शेलार यांनी म्हटलंय। वन जमिनीवरील झोपडपट्टी वासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये लढा आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय। प्रभाग क्रमांक 3 मधील वन विभागाच्या प्रश्नावर आशिष शेलारांनी हे उत्तर दिलंय। क्रमांक 3 मध्ये वन विभागाचा प्रश्न आहे आणि पुनर्विकास वन विभाग येतो यासाठी सरकार काय करणार यावेळेस? मी आताही म्हटलं, हा गंभीर आणि आवश्यक प्रश्न आहे। वन जमीन खाजगी असो वा सरकारी, खरं तर काही खाजगी जमीन वन नंतर घोषित झालं। लोक आणि झोपड्या राहत त्यावर चाळी आधीपासून होत्या। वनाला इजा न पोचवता सुद्धा काही भाग या वन विभागातला वन अघोषित करणं आणि काहीशा भागात त्या पूर्ण त्या विभागातील नागरिकांचं पुनर्वसन करणं सुप्रीम कोर्टासमोर ॲफिडेव्हिट करण्याच्या प्रक्रियेपर्यंत आम्ही गेलो। या पद्धतीचा ठराव सन्माननीय प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, संजय उपाध्याय यांनी मांडला। तो ठराव आम्ही मंजूर केला।